नारायण नारायण. आज देवदूत आणि देवी पृथ्वी तलावर चाललेत नवरात्रीची तयारी पाहायला. तर बघूयात काय धमाल येते. देवडूड, हे काय आहे सर्व? हा कोणता वेश आहे? आणि हे काय? आपण हे काय परिधान केले आहे? देवी, आपण पृथ्वी तलावरती आलो आहोत आणि आपण नवरात्री उत्सव अनुभवणार आहोत. त्यामुळं देश तसा भेस म्हणूनच आपण अशा पद्धतीचे वस्त्र धारण केले आहेत जेणेकरून आपण यांच्यातलेच एक आहोत असे वाटावे. हे बाकी आपण खरे बोललात. पण ही नगरी कोणती आहे? देवी, ही पुण्यनगरी पुणे आहे, ज्याला पुणे तिथे काय उणे असेही म्हणतात. हे आहे विद्येचे माहेरघर. या वर्षीचा नवरात्री उत्सव आपण इथेच अनुभवणार आहोत. अरे वा, चला तर पाहूया ही नगरी कशी आहे. देवडूड, हा कोणता महाल आहे? देवी, हा आधुनिक जगातला आधुनिक वाहनांचा महाल आहे. ते सर्व ठीक आहे, परंतु आमचा रथ कुठे दिसत नाही. देवी, आपल्या रथाचं प्रयोजन करण्यासाठीच आपण या महालात अवतरलो आहोत. हा जो तुम्हाला समोर मनुष्य दिसत आहे ना, आपल्या रथाचं प्रयोजन हाच आपल्याला करून देणार आहे. असे म्हणता? हॅलो सर. हॅलो मॅम. शेलार टीव्हीएस मध्ये तुमचे स्वागत आहे. बोला, तुम्हाला कोणती गाडी दाखवू? बालका, आम्हाला आमचा रथ हवा आहे. सर, तुम्ही कोणत्या नाटक कंपनीतून आलाय का? हो रे, आमची नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे. पण मॅडम काय झालंय, जरा रोलमध्ये जास्तच घुसले, त्यामुळं त्यांना तशा पद्धतीनेच रिप्लाय दे. तुझं एक कस्टमर फिक्स होऊन जाईल. आम्हाला ज्युपिटरची टेस्ट राईड घ्यायची आहे, बघायला मिळेल? हो नक्की, या ना, तुम्हाला दाखवतो. देवडूड, हा कसला रथ आहे आणि याचे घोडे कुठे आहेत? देवी, हाच आहे आधुनिक रथ आणि हा आहे याचा आधुनिक घोडा. याच्यावर बसूनच आपल्याला भ्रमंती करायची आहे. असे म्हणता? परंतु हा चालतो कसा? देवी, हा या किल्लीवर चालतो. अरे वा, परंतु देवडूड, आपण आणलेल्या सोन्याच्या मुद्रा ठेवायच्या कुठे? देवी, याच्यामध्ये एक गुप्त पेटी आहे, तीही 33 लिटरची. याच्यामध्ये आपण फक्त आपल्या सुवर्ण मुद्राच नाही तर आपल्या राज्याचा पूर्ण खजिना ठेवू शकतो. अरे वा, आम्हास हा रथ खूप आवडला. आज हा रथ आम्ही चालवणार. हो देवडूड, देवी मॅडम गाडी चालू देते ना? मित्रा, टेन्शन घेऊ नको. देवी मॅडम गाडीच काय, वाघ आणि सिंहही चालवतात. देवी, आता भ्रमंतीसाठी निघूयात. वा, आम्हास हा रथ फार भावला आहे. हा रथ घेऊन जाण्यासाठी किती सुवर्ण मुद्रा मोजाव्या लागतील? देवी, यासाठी सुवर्ण मुद्रा नाही तर फक्त डाऊन पेमेंट भरायची गरज असते, तेही फक्त 7,777 रुपये. आणि एवढेच नाही तर जीएसटी 28% 18% झाला आहे. यामुळे तुमची बचतही होणार आहे. देवडूड, जीएसटी? देवी, जीएसटी हा थोडा गहन विषय आहे. याच्यावर आपण देवलोकात गेल्यावरती वार्तालाप करू. तुर्तास आपण हे वाहन आपल्या देवलोकात नेण्याचं प्रयोजन करूया. ठीक आहे. या बालकाने आपणास चांगले सहकार्य केले आहे, तेव्हा या सुवर्ण मुद्रा बहाल करा आणि आपल्या सोबत देवलोकात घेऊन चला. काय? एवढं?